SRK GRH डेट त्यानंतर आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. शेतकरी बंधूंसाठी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकरी बंधूंना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत या ठिकाणी आधार प्रमाणीकरण सध्या सुरुवात आहे. आपण आधार प्रमाणीकरण करत असताना या ठिकाणी कर्जमाफीच्या याद्यामध्ये वेगळी रक्कम दाखवत आहे आणि पोर्टलमध्ये वेगळी रक्कम दाखवत आहे आणि बँकेमध्ये पाहिलं असता त्या ठिकाणी वेगळी रक्कम आपल्याला त्या ठिकाणी दाखवत आहे. तर 2 लाख रुपयापर्यंतच्या सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी काळजी घेण्याचं कारण नाही. 2 लाख रुपयापर्यंत जे काही मुद्दल आणि व्याज असेल ते सर्वच या ठिकाणी शेतकरी बांधवांचं माफ होणार आहे आणि त्याबाबतचं स्पष्टीकरण देखील या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे. त्यांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाहीये, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम ह्यामध्ये तफावत दिसते. परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये. त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण रक्कम थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिलेली आणि शासन वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे. त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याचा वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे. तर शेतकरी बांधवांनी आपली KYC या ठिकाणी जे काही रक्कम दाखवेल ते आपण या ठिकाणी त्या रकमेवरतीच आपण KYC पूर्ण करून घ्यावी. अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी घेतलेले आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला पुढीलही अपडेट वेळोवेळी मिळत राहतील. तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.